येस खूप खूप धन्यवाद सागरजी मांडवकर सर यांचा आवाज आपला ऐकायला मिळाला. पहा थोड्या वेळासाठी का होईना सागर मांडवकर आपल्या बिझी स्केड्यूलमधून आमच्या व्यासपीठावर आले आणि आज संपूर्ण प्रेक्षकांना आणि आलेल्या आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांना खरं तर त्यांनी काही काळ स्मित हास्याला अवतान दिलं. त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. कारण या विभागातील जे सुप्रसिद्ध जानीमानी सर्व मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचा कशा रीतीने स्वागत सन्मान करायला हवा, कशा पद्धतीने त्यांचा उल्लेख व्हायला हवा. प्रत्येक आयोजक स्पर्धेचे आमच्यासोबत जोडले गेलेत आणि या सर्व मान्यवरांच्या मान सन्मानाची जबाबदारी ही सातत्याने सागरजी मांडवकर सरांच्या खांद्यावरती असते. आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या वाणीतून या आलेल्या आमच्या मान्यवर पाहुण्यांचा अगदी शब्दसुमनांनी स्वागत केलं गेलं. उद्या ठीक दुपारी 2 वाजता काहीही केल्या बॉल डिलिव्हर होणार आहे. त्यामुळे मला वाटतं पहिला सामना 40+चा असावा. सुपर 6 मध्ये ती लढत असणार आहे. सुपर 3ला जाण्यासाठी करावे आणि त्यांच्या विरुद्ध डोंबिवलीतील नवापाडाचा संघ असणार आहे. तो सामना पेंडिंग आहे. तो 2 वाजता सुरू होईल. त्यामुळे हे जे 2 संघ आम्हाला जर ऐकत असतील तर आपण कृपया वेळेवर रिपोर्टिंग करा आणि वेळेवरती आपला सामना संपवायचा. जाऊया मॅचकडे. या ठिकाणी सामना सुरू होतोय. एकीकडे आपण पाहणार आहोत साईशा आणि सिद्धार्थ 11 तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध शेरदी 11 जय झोटिंग देवरुंग या सामन्यादरम्यान आपण जातोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. मिड विकेटच्या वरून बॉल चाललाय फ्लाय होत थेट सीमारेषेच्या बाहेर. अर्धा डझन धावा षटकार. 6 रन आल्या. 6 धावांनी शुभ संकेत शुभ सुरुवात पाहायला मिळाली देवरुंग टीमची. मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय षटकार चौकारांची आतषबाजी होतीये आणि या आतषबाजीला मात्र सर्व प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. अगदी रात्रीचे मध्यरात्र उलटून चालली आहे परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही मैदानावरती कायम आहे. हे प्रेम आहे खरं तर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचं आणि गेली 9 वर्ष विजयदादा ठाकूर यांनी कमावलेलं हे प्रेम आजतागायत कधीच कमी झालेलं नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय तयार. ओ परफेक्ट यॉर्कर बुंद्यात टाकलेला बॉल परंतु फिल्डर अडवू शकला नाही आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. रन मिळतील 4. चौकार. तर निश्चितपणाने आमचे 12-12 किंग रोशन शेठ पाटील आणि त्याचबरोबर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून आमचे सँडी पालकर सरांसाठी एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आपण आपल्या अनोख्या शैलीमधून जर पंचांची भूमिका जी व्हायब्रेटर म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत त्या आणि खरं तर गाणं आता तर शेठ थोडं बंद करण्यात आले परंतु आपण मोबाईलवर ते ट्राय करूया. त्या गाण्यावरती जर ते व्हायब्रेटिंग केलं तर त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट फुल टॉस. आणि इथे मात्र पहा भीमर हाताळलाय प्रणव पवारने आणि रन बोनस मिळतात 5 धावांचा हा बोनस 5 वाईड आणि 500 रुपये आता आलेले आहेत जमा झालेत याही गोष्टीसाठी आमचे सँडी पालकर सर यांच्यासाठी. आणखीन भरपूर सारे गिफ्ट आहेत. जरा व्हायब्रेशन व्हायला पाहिजे. व्हाईट बॉल जिथं आला ना तिथं व्हायब्रेशन व्हायला पाहिजे. खरं तर तुमची ती ओळख आहे. तर व्हायब्रेटिंग स्टाईलसाठी एक कॅश प्राइज आलेत. 12-12 किंग रोशन शेठ पाटील आणि साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोषबाई यांच्याकडून अनोखी अदासाठी सँडी पालकर यांना मिळणार सरप्राईज गिफ्ट. नो बॉलला बॅटेड आहे की बाईज आहे प्लीज कळवा. नो बॉल बॅटेड आहे बाईज. ओके येस हा डिसिजन नव्हता आला त्यामुळे आम्ही कन्फर्म करतोय. बॉलर तयार. फ्री हिटचा बॉल प्रणव पवार. ओ यावेळेस पहा आतमध्ये येणारा बॉल होता सोडून दिला परंतु एक वेगळीच आशा होती बॅटरला की हा वाईड मिळेल परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. आलाय डॉट. धावा झाल्यात आतापर्यंत 3 बॉलमध्ये 15. थोडंसं महागडं ठरतोय आणि
भूषण पाटील मात्र मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला अगदी शांत संयमाने खेळण्यास सांगतो. नेहमीच त्याची ती भूमिका राहिली आहे. ओ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर अगेन. क्लीन बोल्ड आहे परंतु नो आहे असं सांगितलं पंचांनी, त्यामुळे आणखीन एकदा जीवदान मिळणार यातील मात्र शंका नाही. काय ऑब्झर्वेशन आहे सागर? तर याच दरम्यान राधाकृष्ण डेअरीचे ओनर सन्माननीय अक्षयजी लहू गायकर यांच्याकडून समालोचक टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. चला मॅच ऑन ठेवा. सर्व पुरस्कर्ते, सर्व दानशूर दाते, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला प्रेम केलं, आज सँडी पालकर यांच्या अनोखी अदासाठी जे प्राईज आले, दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली वर्ष 9 आपण पाहतो गोल्डन मॅन नामदेव ठाकूर यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. नक्कीच या अतिथी कक्षामध्ये सामन्याचा आनंद घेत असताना चला मॅच थोडी स्पीडअप करा. मॅच थोडी स्पीडअप करा विनंती करीन आपल्याला. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा तयार. आणखीन एकदा बॉल ऑन साइडला टर्न करत असताना एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला. रन आउट होऊ शकतो परंतु वेगाने थ्रो येईपर्यंत 2 कंप्लीट. स्टार्ट घेण्यासाठी या ठिकाणी मात्र हा थोडासा चार्ज झाला आपल्याला पाहायला मिळाला. आणि यानंतर आमचे सँडी पालकर सरांसाठी गाणं येणार आहे आणि संतोष शेट आणि आमचे रोशन शेट यांची ही खरी तर फरमाईश असणार आहे. कट केला बॉल मागे चालला. पॉइंट मध्ये फिल्डर धावतात. बॉल मागे. बॉल अडवू शकतील का पाहायचंय. अडवला अंतिमच्या क्षणाला बॉल. तोपर्यंत धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. तब्बल 2 धावांचा इथे आणखीन बोनस. संतोष शेठ आणि आमचे रोशन शेठ यांची फरमाईश करत आहे परंतु एखादी मुवमेंट मिळू द्या. ड्राईव्ह केलं बॉल गॅप मध्ये. इथे रनआउटला चान्स त्या ठिकाणी ऋषी आय गेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहू शकताय एक धाव आली आणि इथे ओव्हरची झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रणव पाटीलने प्रणव पवारने धावा खर्च केल्या. एकूण 21 विदाउट एनी लॉस. यावेळेस मात्र पहा बॉल थोडासा दुरून खेळला होता. फिल्डर भरपूर लांबून आल्या. बॉलला चेस करतोय. रनआउटची शक्यता होती परंतु ही ते शक्यता मात्र सत्यात परिवर्तित होऊ शकली नाही. खूप खूप धन्यवाद. आज खरं तर आमचे 12 किंग रोशन शेठ पाटील आणि त्याचबरोबर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे संतोष शेठ पाटील यांनी जी काही बक्षिसांची खैरात आज आम्हाला या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सँडी सरांसाठी देखील 1000 रुपये इथे जमा आहेत परंतु त्यांनी सांगून गेलेत जर व्हायब्रेटिंग स्टेप आली तरच द्या, अन्यथा ते जमा ठेवा तुमच्याकडे, अन्यथा ते कॅश प्राईज समालोचन टीमसाठी जमा होतील. नाही बोलते इथे पहा लेट खेळले थोडंसं आणि बॉलला जागा बनवून मात्र पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सँडी पालकर यांच्यावरती विशेष प्रेम आहे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं, त्यामुळे काहीही होऊ दे
₹1000 तुम्हालाच मिळणार. पण थोडी डान्स झलक झाली पाहिजे. सर्व प्रेक्षकांची देखील ही इच्छा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओ बॅट हातातून निसटली आहे, परंतु कोणत्याही खेळाडूपर्यंत ती बॅट जात नाहीये, त्यामुळे धोका नाही. नमित पाटील लगेचच सरसावला या बॅटला उचलण्यासाठी, कारण नमितला देखील माहीत आहे बॅटचं महत्त्व. लक्ष्मी आहे ती आपल्या क्रिकेटरची, आणि या लक्ष्मीचा मान सन्मान राखणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. भले संघ समोर कोणताही असो, विपक्षीय संघ जरी असला तरी विपक्षीय संघाच्या अगदी बॅटला पाय लागल्यानंतर देखील विरोधी संघातील खेळाडू तिला स्पर्श करून माफी मागतात. इनसाइड एज बॉल मागे चालला, शॉट फाईन लेग नमित पाटीलकडे, तोपर्यंत एक धाव रोखू शकत नाही. हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान गोलंदाज आहे. तुर्भे टीमकडून आपण पाहतोय साईशा सिद्धार्थ 11 कुमार तुर्भे संघ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगले प्रयत्न करतोय. भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ज्याला संबोधलं जातं, एकमेव असा खेळाडू आहे आमच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील ज्याचा भला मोठा स्टॅच्यू आमच्या NMPL नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये त्याचा झळकला होता. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर हेमंत उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. हेमंत पाटीलकडे वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे, सगळ्या गोष्टींची पूर्तता इथून मात्र पूर्ण होतीये. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल 28. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल शेरदीन 11 जय झोटिंग देवरुंग संघ मैदानाच्या आतमध्ये इम्तियाजी शेख आणि शाहिदभाई शेख वावंजे यांनी पाक केलेला संघ आहे. हाही बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघालाय. आउट स्विंगचा बॉल होता. पुरता मर्यादित न राहता आमच्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मलंगड विभाग असेल, त्याचबरोबर बदलापूर या सगळ्या विभागांमध्ये या स्पर्धेची चर्चा होती. स्टार्ट द मॅच. तिसरा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती भाविन पाटील आपल्याला पाहायला मिळणारा तुर्भे टीमकडून ओव्हर द विकेट व्हेरी फर्स्ट बॉल. रनअप मध्ये व्यत्यय या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेमंत पाटीलचं षटक आपण पाहिलं, त्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त 7 धावा आल्या त्याच्या ओव्हरमधून. त्या अगोदर प्रणव पवारचं षटक जे हाताळलं गेलं, 21 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. इथे मात्र ऑन साइडला भरपूर उंच गेलाय, फिल्डर आलाय, बॉल खाली आणि एक चांगला झेल या ठिकाणी मात्र टिपलाय. आयोजक देखील सहमत आहेत. कॅच पकडली आहे, बॅट्समन आउट. ऋषी त्या ठिकाणी मात्र होता. ऋषी काटे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि यस मागे मला वाटते रोशन शेठ यांची कार असावी. कारची लाईट कृपया बंद करा समोरची, विनंती आहे जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. यस, थँक्यू व्हेरी मच.
आयोजकांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण असे सहकार्य करणारे प्रेक्षक जर असतील ना तर स्पर्धेला चार चांद लागतात. नेहमीच आपण पाहिले पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय तो शेरदिल 11 जे झोटिंग देवरुंग या संघाला, अर्थातच बॅटर ऋतिक गोडे बाद झालाय. भाविन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, राऊंड द विकेट. ओ यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता. फिल्डर आहे बॉल खाली नमित आणि त्याच्या हातामध्ये रोनित नमितचे बंधू. बस शरीर यष्टी अगदी सारखीच आहे, त्यामुळे दोन्ही बंधूंचा एकच उल्लेख जरी झाला तरी फार काही फरक पडत नाही. फ्लड लाईट्समुळे थोडंसं त्या ठिकाणी अंधारलेलं दिसलं, परंतु रोनित पाटीलच्या हातामध्ये झेल. दुसरा धक्का सलगच्या दुसऱ्या बॉलवरती देतोय भाविन. या क्षणाला आत्ता तरी विकेट हॅट्रिकची संधी आहे. बॅटर तयार ठेवा. देवरुंग टीम तुम्हाला सूचना आहे, बॅटर तयार ठेवा. नवीन आपले बॅटर जे पण असतील ते पुढचे बॅटर तयार राहा, कारण एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे या स्पर्धेसाठी. आज खरं तर आम्हाला संधी दिली स्पर्धा आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे अतिशय जवळचे मित्र सागरजी मांडवकर सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो, कारण या विभागामध्ये सातत्याने आम्हाला जेव्हा जेव्हा येण्याची संधी मिळते त्यामागचं कारण असतं सागर मांडवकर, आणि भरपूर प्रेम आहे त्यांचं, आणि त्याच प्रेमामुळे आम्हाला या विभागामध्ये यायला मिळतं. त्यांचा आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करतो आमचे विजयदादा ठाकूर यांचं, की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आज एका रात्रीसाठी 9व्या वर्षामध्ये आम्हाला संधी दिली आहे. आशा करतो की पुढील वर्षी देखील आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने येण्याची संधी मिळेल, परंतु ही रात्र अजूनही जारी आहे. भाविन पाटील तयार ऑन हॅट्रिक. ओ यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल, वाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. टप्पा थोडा मागे ठेवला होता आणि इथून मात्र रन मिळाली नाही. डॉट. चांगली बॉलिंग भाविन पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणव पवारच्या 21 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये हेमंतच्या 7 धावा. टीमची टोटल 28 वर थांबली आहे 2 विकेटच्या मोबदल्यात. फुलटॉस. इथे देखील ऋषी आहे बॉल खाली, झेल होण्याची शक्यता, आणि तिसरी विकेट मिळाली आहे या ओव्हरमध्ये भाविनला, आणि त्याच्यावरती होतोय मात्र कौतुकांचा वर्षाव. टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद त्याला मिळतोय. चांगला खेळ सध्या सुरू आहे. दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी होता. ऋषी याच्या हातामध्ये तो झेल. राहुल देखील कॉल करत होता, परंतु ऋषीने त्याला लास्ट मोमेंटला थांबवलं आणि सांगितलं की इट्स माय कॅच. रोनित पाटील त्याने देखील एक चांगला झेल या निमित्ताने टिपलाय या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय हरेश पाटील आलाय. याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत भाविन पाटीलने. या गोलंदाजीचं मात्र कौतुक होणं फार गरजेचं. विकेटच्या मागे पंकज पाटील अगदी नजरा रोखून आहे या बॉलरच्या संपूर्ण शैलीवरती. रिव्हर्स खेळायचं होतं, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली आहे. सलगचा 5वा डॉट बॉल या ठिकाणी फेकला जातो भाविनच्या माध्यमातून. मेडन विकेट ओव्हर येईल का याकडे मात्र लक्ष लागले तमाम प्रेक्षकांचं. एक सामना नवी मुंबईचा एक संघ जिंकलाय, त्यामध्ये आपण निश्चितपणे कौतुक करू श्री विष्णू शेठ शेळके 11 नवसाती दिवा संघ. या टीमने मात्र कासार बडवली टीमला याच मैदानावरती परास्त केले, आणि थोडीशी दुखापत त्या ठिकाणी जाणवते आमच्या ऋषीला. जाऊया मॅचकडे. चला 6वा बॉल, आणि हा बॉल असणार आहे इम्पॉर्टंट. मेडन विकेट ओव्हर येईल का याकडे मात्र आता लक्ष आहे. भाविन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. ओ इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. मेडन विकेट ओव्हर हाताळत असताना भाविन पाटीलला आपण पाहिलंय. काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम A1 क्वालिटीची बॉलिंग होती. एकही धाव खर्च न करता 3 विकेट्स मिळवल्या आपल्या या ओव्हरमध्ये, आणि त्याच्यावरती मात्र झालाय कौतुकाचा हा वर्षाव. हे खेळाडू आहेत भूषण पाटील, पंकज पाटील आणि त्यांच्या इतर सहकारी यांच्या नेतृत्वामध्ये, आमचे रवी दादा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये घडलेले हे खेळाडू आज मात्र या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक जबरदस्त कामगिरी करतायत. 3 षटकं पूर्ण झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवरुंग टीमचा स्कोर आहे 28 वर 3 विकेट.
आणि नुकतीच माहिती मिळते की या स्पर्धेतील 6व्या रात्रीतील 6 रात्रीपर्यंतचा जो प्रवास आपण केला यामध्ये दुसरी मेडन विकेट ओव्हर इथे मात्र हाताळली आहे भाविन पाटील तुर्बे या खेळाडूने. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. मी तर म्हणेन प्रणव पवारच्या ओव्हरचा या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे बदला घेण्यात आलाय. चला थोडं फास्ट खेळूया आपण, विनंती आहे, कारण आज जास्त वेळ खरं तर खर्च होणार आहे. मॅचेस एक्स्ट्रा आहेत. इथे उचलून खेळलाय, स्लॉट मधला बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. रन मिळतील 6. षटकार आल्या आल्या स्वागत. खरं तर मी म्हणेन थोडक्यात डिसिजन चुकलाय की काय, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा भावींचा वापर भूषण पाटील करू शकले असते, परंतु हेमंत ते देखील 7 धावा खर्च केलेल्या, त्यामुळे त्याच्यासोबत चान्स घेणं पसंत केलं. हेमंतवरती देखील तेवढाच विश्वास आहे भूषण पाटीलचा. ॲज अ कॅप्टन म्हणून आज पंकज पाटील ते टीमची धुरा सांभाळत आहेत. ते स्वतः मात्र आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आले होते आणि भरपूर लांबचा देखील प्रवास त्यांचा देखील आहे. आज सगळे संघ जे या स्पर्धेमध्ये आलेत ते दुरून दुरून आलेत, त्यामुळे सगळ्या संघांना आम्ही विनंती करणार आहोत की जाताना फक्त काळजी घ्या. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळतोय बाहेरच्या बाजूने आणि वाईड सांगतायत आमचे पंच सत्यवान काकडे सर मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समवेत आमचे व्हायब्रेटिंग अंपायर सँडी पालकर सर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतील, ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने बक्षिसांची वर्षाव केलं गेलं. ओ पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल समोर ढकलून दिलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. राहुल आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हरेश इथून मात्र रन आऊटची शिकार ठरलाय. दुसरी धाव घेत असताना इथे मात्र परतावा लागले त्याला माघारी. धोका थोडासा पत्करला आणि या धोक्याला मात्र अगदी हसत हसत स्वीकारलं, कारण त्याला माहित आहे समोरचा बॅटर लेफ्ट हँडेड बलवंत दळवी जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो खरं तर मैदानावरती सेट झालाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय हेमंत पाटीलच्या विरुद्ध. ओ यावेळेस पहा पुन्हा एकदा यॉर्कर बॉल. आणि क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान नेहमीच केला जातो, एक म्हणजे भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर आणि त्याचबरोबर एक परफेक्ट यॉर्कर. या 2 गोष्टींना सन्मान जेवढा द्याल ना तेवढं कमी आहे, कारण यॉर्कर बॉलला सन्मान देणं हे चांगल्या क्रिकेटरचं लक्षण मानलं जातं. आणि हेच आहे, यॉर्कमध्ये बॉल टाकल्यानंतर प्रतिउत्तर नसतं बॅटरकडे. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करायचा होता, पुन्हा फिल्डर आला बॉल खाली. जेल होण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी ऋषी काटे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना शेरदिल 11 जय झोटिंग देवरुंग टीमला. हेमंत पाटीलचं हे षटक 4थं षटक आहे आणि आतापर्यंत बॉल झालेत या ओव्हरमधले 4. 5वा बॉल हेमंत पाटीलचा कसा येईल हे मात्र पाहायचंय. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर देखील एक चांगलं कमबॅक त्याने मात्र करून दाखवलंय. बॅटर तयार आहे. इथे देखील आपण पाहू शकताय आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल थोडासा पिचिंग झाला आणि सरळ वळवलं विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉलची भर. 5वा डॉट बॉल. 5वा बॉल जो होता तो डॉट आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. तयार आहे बॅटर. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये खेळलेत. फिल्डर बॉल मागे धावतायत, परंतु एक धाव एका धावेसोबत आणखीन एक धाव जोडूया. टोटल 2 आल्या. टीमची टोटल झाली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्डवरती देवरुंग टीम 38-38 लॉस ऑफ 5 विकेट्स. 38 वर 5. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असेल तुर्बे टीम लगेचच आपण सामना सुरू करूया, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आज जरी स्पर्धा
4-4:30च्या दरम्यान संपली तरी दुसऱ्या दिवशी आयोजकांना मैदानावरती पुन्हा 12-12:30ला हजर व्हायचे. मैदानाची संपूर्ण निगा राखण्यासाठी, संपूर्ण मैदानाची काळजी घेण्यासाठी, कारण 2 वाजता आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. तर आमचे सन्माननीय डांगरकर साहेब, तुळशीरामजी डांगरकर, टायगर ऑफ केवाले या नावाने सर्वदूर प्रसिद्ध आहेत. आणि मला वाटतं सायकल देखील त्यांनी पुरस्कृत केले. 2 सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांनी दिल्या. तुळशीरामजी डांगरकर साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. भरपूर प्रेम आहे विजेतादांचं या सगळ्या मित्र परिवारावरती आणि त्यांच्या प्रेमापोटी आलेली जनता. यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर हेमंतकडे बॉल वरती थ्रो झालाय आणि रनआउटची शक्यता आहे. मिळू शकते का विकेट? येस, पंचांची बोट आकाशाकडे. फलंदाजी ते होते बाद. 6वा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय शेरदिल 11 जय जोटिंग देवरुंग टीमला. साईशान सिद्धार्थ 11 कुमार तुर्बे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 39 आतापर्यंत आणि अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 21 धावा खर्च झाल्या त्या एवढ्या नसत्या, तर या टार्गेटला अजून थोडं मागे आणता आलं असतं. परंतु जर आणि तर या 2 गोष्टींना फार काही किंमत नाही आहे. तुम्ही प्रयत्नशील असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश येत राहील. तर आपण पाहू शकता या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेतात आमचे अक्षयजी गायकर, आतिशजी गायकर, आशिषजी माळी, हे सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेची, या मॅचची संपूर्ण एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर पंकज पाटील, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिला बॉल 1 रनआउट मिळाला सिंगल सोबत. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी उसळी घेत थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. नमित पाटील आहे विकेटच्या मागे आणि महत्वाची जबाबदारी सध्या तरी या सर्व खेळाडूंच्या खांद्यावरती असलेली आपल्याला पाहायला मिळते. साईशान सिद्धार्थ 11 कुमार तुर्बे मैदानाच्या आतमध्ये हा संघ खेळताना नवी मुंबईचा पाहायला मिळतोय. यावेळेस ड्राईव्ह केला बॉल, रोनित पाटीलकडे बॉल जाईल, सिंगल. आणि त्यानंतर दुसरीचा प्रयत्न होण्या अगोदर मात्र थांबविलं गेलं. आणि या टीमचे पॅकर आपण पाहतोय स्वतंत्र शेठ पालेकर आणि तुळशीराम शेठ डांगरकर यांनी मात्र या तुर्बे टीमला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलंय. चाळीस रन आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती. पाहूया मॅच कोणत्या दिशेने जाईल हे मात्र आपल्याला पाहायचं निश्चितपणाने. लोवर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी हेमंत पाटील पोहोचलाय. फंबलिंग झाली, वरती थ्रो आणि चुकीचा थ्रो मी म्हणेन. खाली थ्रो झाला असता तर कदाचित संधी मिळाली असती, परंतु वरती थ्रो करण्याचा प्रयत्न हेमंत पाटीलचा, हा डिसिजन चुकला. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि निश्चितपणाने या संपूर्ण 6 रातींमध्ये आमचे सम्राट दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे करण पालकर उर्फ नाग्या दादा, आज मात्र खरं तर भरपूर मेहनत आहे त्यांची आमचे. आणि मी तर खरं तर समालोचक म्हणून या निकनेमला भरपूर दिलगिरी व्यक्त करत असतो सातत्याने, कारण कांचनजी पालकर आहेत आमचे, त्यांनी आम्हाला हे सुचवलं. यस, चेक करायचं आहे रनआउटसाठी. आपण जाऊया आमच्या वॉर रूममध्ये, ज्या ठिकाणी चेक केला जाईल रन आउट आहे की नाही. बालेराव सर या आपण प्लीज. यस, बीमर पण चेक करू, परंतु आता सध्या तरी आपण हे चेक करतो रन आउट आहे की नाही.
चेक करतो आम्ही. चला हा डिसिजन रेडी आहे, परंतु आता बिमर आपण एकदा चेक करूया. या डिसिजनला आम्ही पोहोचू, परंतु बिमर एकदा चेक करूया. नॉट आउट आहे, रन आउटला नॉट आउट आहे. बिमर आता चेक करूया आपण. चला फिल्डिंग लावा आपण. तुर्बे टीम नॉट आउट आहे, त्यामुळे जवळ येण्याची तर आवश्यकता भासत नाही. आणि हाईट फॅक्टर काय सांगते हे पाहूया आपण. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे नो बॉल नसणार, रन आउट देखील नसणार. खाली रन आउट केलं गेलं का? येस, एकच रन मिळेल. कारण जर वरतीच रन आउट असतं तर मग एकही रन नसती मिळाली. त्यामुळे खाली रन आउट झालं, त्यामुळे फक्त एक रन मिळेल. आणि या एका रनच्या बरोबरीने टीमची टोटल 44 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. जाऊया मॅचकडे. पंकज पाटील ओव्हर द विकेट. इथे देखील बॉल खोदून काढलाय. ऑन साइडला हेमंत पाटील आणि रोनित पाटील वेगाने आलेत. बॉलवरती रनआउटची शक्यता. पुन्हा वरती थ्रो आणि इथे देखील आपण पाहू शकता आणखीन एक रनआउट. 2 रन पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या धावेसाठी रनआउट झाला. बॅटर आणि इनिंगला मिळाला पूर्ण विराम. टीमची टोटल झाली ती 44 नंतर 2 धावा. 46-47 धावांचं टार्गेट असणार आहे या मॅचमध्ये. ते साईशा अँड सिद्धार्थ 11 तुर्बे या टीम समोर कशा पद्धतीने या आव्हानाचा पाठलाग केला जाईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र हरिग्रामचा एक चांगला आणि बुलंद आवाज वैभवजी भोपी सर. आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025. टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. तसेच हरिभक्त परायण सन्माननीय संजय महाराज मस्कर यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक तसेच सँडी पालकर सरांना देखील विनंती की आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. विजय शेठ यांच्या शुभ हस्ते तुम्हाला 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. खरं तर ते 12 किंग आमचे रोशन शेठ पाटील आणि त्याचबरोबर 6300 आणि 6300 आणि 80-85 साई रक्षा ट्रान्सपोर्टचे आमचे संतोष शेठ यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते आदरणीय विजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते तुम्हाला देण्यात येतील. सँडी पालकर सरांना हे 1000 रुपयांचं कॅश प्राईज मोजून हे पहा ओवाळली त्यांच्या जोळीमध्ये आज चालली आहे. अभिनंदन. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी शौर्य 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे श्री विष्णुशेठ शेळके प्रतिष्ठान नवसाथी दिवा टीमचे कॅप्टन. टॉससाठी यावं आपण. तसेच आमचे आतिश शेठ पाटील यांच्याकडून सुकापूरचे आहेत त्यांच्याकडून आमच्या तिन्ही पंचांना 2 पंच बालेराव सर आणि सत्यवानजी काकडे सर यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. या सत्यवानजी काकडे सर या आपण. सुकापूरचे उद्योगपती आमचे सन्माननीय आतिश शेठ पाटील यांच्या वतीने यांच्या माध्यमातून
आमचे दोन्ही पंच आहेत, त्यांना 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. वैभवजी भोपी सरांचा आवाज यानंतर आपला ऐकायला मिळेल. दिवा टीम कॅप्टन आणि विनंती असेल भिंगारी टीम कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सला. चला धन्यवाद. हर्षजी मडवी आज खूप चांगली साथ त्याने आम्हाला दिली कॉम्बॉक्समध्ये आणि त्यांचा आवाज आपण ऐकलात. आणि सध्या आपण वळतोय या सामन्याकडे. सुकापूरचे आमचे सन्माननीय उद्योजक अतिशय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भिंगारी वर्सेस दिवा अशी लढत. तर साई कृपा ट्रॅव्हलचे आमचे ऑल इंडिया जे ड्रायव्हिंग करतात ते आमचे आकाश पोकळे यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. यानंतरची दुसऱ्या फेरीतील लढत 4 ओव्हरची होईल. विजयासाठी 47 धावांचं आव्हान आहे. तोरबे संघासमोर देवरुख संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली. भरपूर विकेट त्यांनी गमावल्या. सुरुवात फार चांगली झाली होती, परंतु एक मेडन ओव्हर अगदी आपण बघितलं टॉस तिथे आपण केले. नाणेफेक जिंकले या भिंगारी संघानं. डिसिजन पेंडिंग. चला मॅचला सुरुवात करूया आपण लगेच. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत तुर्भे टीम कडून. आपण बघू शकता नमित पाटील आणि फलंदाज पंकज पाटील हे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज रणांगणामध्ये सध्या दाखल झालेत. आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं प्रमुख षटक घेऊन असताना आपण बघतो सध्या आकाश पाटील, सिनियर आकाश पाटील. पहिला बॉल पॉवर प्ले. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस जमिनी समांतर. झेल पंचांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु पंचांनी निर्णय पाठवला तर थर्ड अंपायरकडे. ही सुरक्षित कॅच पकडली की नाही. सॉफ्ट सिग्नल आउट. चेक केलं जात असताना सध्याचा आसमनी सुरू आहे. बॅट्समन आउट. हा झेल मात्र सुरक्षित टिपला गेलाय. पंचांनी योग्यरित्या बघितलं.
आणि जोपर्यंत क्लिअरिफिकेशन होत नाही तोपर्यंत एक चाचपणी झाली डीपमध्ये जाऊन आणि योग्य निर्णय थर्ड अंपायरकडून देखील पहिल्या बॉलवर महत्त्वाचे विकेट नमित सारखा एक आक्रमक खेळाडू सो या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट राहील त्याने मात्र मैदानामध्ये आपली विकेट गमावली पहिल्याच बॉलवर फार सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तिथे झालं भूषण पाटील आले ते 1 डाऊनसाठी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊनची भूमिका निभावायचे लेफ्ट हँडेड बॅट्समन तुर्भे संघाचा स्टार खेळाडू बघायचं कशी बॅटिंग राहील भूषण पाटील यांच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड आकाश पाटीलचा बॉल हवेमध्ये उंच फ्लाय करतो पॉवर प्लेचा फायदा भूषण पाटीलने या बॉलवर घेतलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 रन या चेंडूकडे जोडले जातील पहिलाच बॉल आपण बघितला त्याच्या विकेट मिळाली तदनंतर इथे आलेला चौकार सद्यस्थितीमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आणि तदनंतर आलेला चौकार फिल्डिंगमध्ये थोडेसे बदलाव करण्यासाठी भाग पाडलाय मागील चौकारानं बघायचं लढत कशी राहील किती चांगली भूषण या बॉलवर एज बॉल आला गॅप मधून थर्ड मॅन कडे मागील बॉलवर आपण बघितला अगदी डीप काऊ कॉर्नर कडे चौकार आणि आता थर्ड मॅनला उत्कृष्ट बॅटिंग लगातार 2 बॉल 2 चौकार भूषण पाटील यांच्या बॅटमधून कॉन्फिडन्सनं सध्या कॉन्फिडन्स आहे आणि कॉन्फिडन्सनं सध्या बॅटिंग केली जाते पहिल्या बॉलवर विकेट आली तदनंतर लगातार 2 बॉल 2 चौकार मैदानामध्ये भूषण पाटील आले आणि दमदार कामगिरी करत असताना या बॉलला आता दिशा देण्याचं काम केलं होतं परंतु इथे डेंजर एंडकडे धावत होते 1 रन मात्र या बॉलवर पूर्ण केले जाईल रन फलकावर धावा आहेत 9 पहिली विकेट मैदानामधून जरूर गेली 2 चांगले संघ एकमेकाच्या विरुद्ध देवरुंग वर्सेस तुर्भे चाललेली लढत बघू शकता रात्रीचे ठीक 2 वाजता आता कंप्लीट आकाशचा हा चेंडू ओव्हरपिच केलाय ताकदीचा वापर केला परंतु फटका राहिला अर्धवट फिल्डर डाऊन द बॉल टिपलाय झेल आणखीन एक धक्का दुसरा क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला सलामीला आलेले आता दोन्ही फलंदाज परत आहेत पहिल्यांदा नमित पाटील आणि तदनंतर आपण बघितलं पंकज पाटील असे 2 महत्वपूर्ण फलंदाज सध्या टीम तुर्भेने गमावलेत बलवनच्या माध्यमातून खूप सुंदर जय लॉंग ऑफ एरियामध्ये शेवटपर्यंत नजर ठेवली आणि तदनंतर हा झेल त्याने कॅरी केला आकाश पाटील सिनियर 2 विकेट्स त्याला आतापर्यंत मिळालेत नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल कांबळे बॅटिंगसाठी आता आलेत 4थ्या क्रमांकावर बघायचं 2 मोठे हादरे मिळाले जरूर या ओव्हरमध्ये आकाश चांगली गोलंदाजी करताना दिसले जरूर 2 फटके चांगले आले परंतु भूषण पाडे देखील एक साधा सुद्धा खेळाडू नाही आहे अनेक क्रिकेटची मैदानं याही खेळाडूंना गाजून सोडलेत दिशा देण्याचं काम केलं लॉंग ऑफ फिल्डर यासाठी तैनात केलं होतं प्रोटेक्शन तयार केलं होतं अगोदरच 1च रन या बॉलवर बघा क्विक थ्रो लगेच एकाच सेक्शनमध्ये सिंगल या बॉलवर पहिले षटक बऱ्याच चढ उतार अगदी खरं तर पहिल्या षटकामध्ये राहिल्या एकही एक्स्ट्रा चेंडू फेकला नाही रन फलकार धावा लागले 10 2 चौकार त्यासोबत 2 सिंगल आणि त्यासोबत 2 विकेट हे सध्या पहिल्या षटकामध्ये टोटल कॅल्क्युलेशन राहिलं 10 वर 2 फलंदाज गमावलेत सध्या टीम तुर्भेनं विनिंग टार्गेट विचार केला तर करायचे त्या मॅचमध्ये 47
सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतोय. सेकंड पॉवर प्लेला आणि ओमकारच्या खांद्यावर ही गोलंदाजीची जबाबदारी. थोडंसं वेगवान राहू द्या प्लीज के, ही आमची विनंती तुम्हाला राहील. ओमकार गोडे सज्ज होत असताना एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावर. रन रेट चांगला आहे परंतु 2 विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय देवरुंग टीमला. आणि बघू शकता पहिल्याच ओव्हरमध्ये आकाश पाटीलने ते 2 हदर दिले. त्यांना माहिती या मॅचमध्ये जर विकेट घेण्यामध्ये कामयाबी हासिल झाली तरी मॅच आपल्या बाजूनं जिंकू शकते. आणि त्याचमुळे पहिल्या 2 झटक्यानं नंतर हे देखील बघायचं तुर्बे संघ कशाच पद्धतीनं सावरतील या मॅचमध्ये. लेट कट केल्या गॅप मधून बॉल बघू शकता गल्लीमधून. मैदानाचा हा सगळ्यात वेगवान भाग आहे. इथे आतापर्यंत बॉल थांबताना मी पाहिला नाही आहे. बॉल सीमा पार चौकार. डबल डिजिट मध्ये रन फलकावर धावा 14 हे बघा मिळत आहेत. चौदा धावा सध्या धावसंख्येचं एकूण कॅल्क्युलेशन्स. ओमकारच्या पहिल्याच बॉलवर चौकाराने सुरुवात केली मैदानात फलंदाज राहुल कांबलेनं. सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर फॉलो पुन्हा एकदा ओमकार राईट राऊंड विकेट. स्विच इट ग्रेट शॉट टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल चालला एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. राहुल कांबळे भूषण पाटील यांच्या जबाबदाऱ्या त्यांचा लोड सध्या या मॅच मध्ये धावसंख्येचा जो तो आहे तो कमी करत असताना या उत्कृष्ट फलंदाजीतून धावसंख्येचा टोटल बघू शकता सध्या 18 धावांवर सध्या स्थितीमध्ये. मागणे ठरत असताना दिसलेत ओमकार गोडे. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 रन आलेत. ज्या सरासरीने चालेल सुद्धा मैदानामध्ये ती सरासरी राखण्यामध्ये आता तरी सुयश मिळालंय टीमला. ग्रेट बॉल खूप चांगला चेंडू राहिला. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा कलेक्ट झाला नाही या बॉलला. संधी होती तिथे. या संधीचं सोनं झालं तरच ही मॅच तुमच्यासाठी बनेल नाही तर नाही. कारण म्हणतात ना प्रत्येक सामन्यामध्ये कठीण रोल जेव्हा अदा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही चांगले ऍक्टर बनाल. आणि संधी मैदानामध्ये तुम्हाला मिळावी होती परंतु त्याचं सोनं करता आलं नाही. भूषण पाटील 2 चौकार 1 सिंगल त्याने आतापर्यंत दाखवले. चांगली बॅटिंग त्यांनी केली. साथ देत असताना राहुल कांबलेला देखील आपण बघितलं. सगळं सध्या 19 वर स्लो रन केलं. अगदी हलक्यात तेवढाच पुश केल्या बॉलला. डायरेक्ट हिटची संधी तिथे निर्माण झाली होती. चान्स घेते सध्या मैदानामध्ये फिल्डर देखील. चांगली फिल्डिंग आहे. पॉझिटिव्ह अप्रोच अजूनही फिल्डिंग होते. या मॅचला वाचवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न देखील करत असताना धावसंख्येचा फलक सध्या 20 वर 2-0. अजूनही जवळपास 27 धावांपासून दूर आहे टीम. खूप लेन पाठीमागे ठेवली. इझी केलं या बॉलला कन्वर्ट करण्यामध्ये. राहुल कांबळेनं रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेतल्या आणि या बॉलला डीप पॉइंटला डोकलाय चौकार. काय साथ दिले भूषण पाटील यांची. म्हणून तर क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जाताना सबका साथ सबका विकास हेच मैदानामध्ये करत असताना जबरदस्त बॅटिंग. राहुल कांबळे चौकारानं सध्या डील करतायत मैदानामध्ये. खुश आहेत स्वतंत्र शेठ पालकर, खुश आहेत तुळशीरामजी डांगरकर आणि बरेच सध्या केबॉलचे प्रेक्षक त्यांना चेअरअप करत असताना मैदानामध्ये. तुर्बी संघ जाऊन पोहोचला सध्या 24 वर. कसा वाचवेल या मॅच मध्ये देवरुंग संघ इथून या सामन्याला. हो काय स्पीड होता. जेवढी मनगटामध्ये ताकद आहे तेवढी झोकून दिली आणि परफेक्ट लेन परफेक्ट लाईन टॉट बॉल इथे आलाय. संपलाय 2 ओव्हरचा खेळ. पहिल्या 12 बॉल मध्ये आता दोन्ही पॉवर प्ले संपली आणि धावसंख्येचं एकूण टोटल आपण बघितलं संघ पोहोचलाय 24 या आकड्यावर. 2 खेळाडू बाद 2 गडी त्याने आतापर्यंत गमावलेत.
चेंडू आणि धावांमधील अंतर 18 बॉल आणि 22 धावांची आता गरज. अठरा चेंडू आणि 22 धावांची गरज. स्कोर झालाय 24. बॉल उंच हवेमध्ये फ्लाय करतोय, फटका फसला, फिल्डर डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कलेक्ट केला जाईल. हा झेल इम्पॉर्टंट विकेट भूषण पाटील यांचा हा झेल आपण बघितला. आणि थोडस पावलं जड झाले तर मैदान सोडत असताना, कारण माहिती या मॅच मध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीने शिरकाव सुरू होता. अशा मोमेंटला मिळालेली देवरून टीमच्या दृष्टिकोनातून ही झेल उपयुक्त ठरू शकतो. धावा झाले टोटल 24 धावा. 22 धावांची अजूनही गरज आहे. चला बॅट्समन पाठवा प्लीज. चलो होता है, कभी कभी 23 रन पाहिजेत. थोडेसे मिस्टेक्स ती लगेच सुधारली जाते, कारण 47 टार्गेट होता आणि संघ सध्या 24 वर पोहोचलाय. 17 बॉल आणि 23 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. भूषण पाटीलची विकेट मिळाली आणि ज्या खेळाडूने रन केले तो राहुल कांबळे अजूनही मैदानामध्ये आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये रोहित पाटील बॅटिंगसाठी दाखल झालाय. देवरून देखील ताकदीनं लढते या मॅच मध्ये सर्वस्व झोकून दिलाय. पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. सिनियर आकाश पाटील वैयक्तिक दुसरं षटक ते हाताळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे हादरे दिले. आतापर्यंत 3 विकेट्स त्यांना मैदानामध्ये मिळालेत. हो काय बॉल आहे, झपकन आतमध्ये आला बॉल, फिंगर रोल केला, ऑफ कडेर चेंडू यावेळेस. आणि ज्या पद्धतीनं वेगासोबत स्विंग जेव्हा होतं तेव्हा नेहमी फलंदाजांच्या अडचणी वाढतात. सध्या ते अडचणी वाढवण्याचं काम मागील 2 बॉलमध्ये जरूर झालंय. 16 बॉल आणि अजूनही 23 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. ओ बॉल फार क्लोज गेलाय इस्टनच्या, बट इट इज वाईड, कारण लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. आता पाहिजे 16 बॉल मध्ये 22. मॅच ऑन आहे. सामना इतकाही जड नाही आहे टीम तुरुबेच्या दृष्टिकोनातून, परंतु तो जड बनवण्याचं काम सध्या गोलंदाज करतायत. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये मॅच बनती आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. फटका खोदून काढला अक्षरशः, बॉलला फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल, लवकर इनॅक्शन मध्ये आले आणि आणखीन एक विकेट. अजून एक खेळाडू ज्या चुका पहिल्या सत्रामध्ये देवरून केल्या होत्या, अगदी त्याच चुका मैदानामध्ये तुर्बे संघाला करण्यासाठी भाग पाडल्या गोलंदाजांनी. आकाश पाटील टीम मधील हा सिनियर गोलंदाज आणि सध्या चांगली गोलंदाजी करत असताना बघू शकला मागील बॉल थोडस खोदून काढण्याचा प्रयत्न होता, जलद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता. रितम तोडला मी म्हणजे फलंदाजीतून रुचिर, कारण सुरुवातीला जे चौके येत होते चौकारांना डील बनत होती, परंतु मोह आवरताला आणि षटकारांसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाले आणि त्यामुळे ती विकेटची पडझड, त्याचा फायदा देवरुंगला मिळाला सध्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सामना थोडासा टर्न करत असताना 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. पंचवीस वर 4 सध्या बघतो. 15 बॉल 22 ची गरज. गोलंदाज तयार. वेगवान बॉल थोडासा हाफ ट्रॅकर यूज केला, मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. ओ खराब फिल्डिंग. हे काय केलं, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं घडलंय मैदानामध्ये.
हा चौकार देवरुंग टीम रात्रभर झोपून देणार नाही तुम्हाला. रन फलकाला आता वेग मिळाला, संघ पोहोचला 29 वर. बघू शकता दुसरी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 4 गेल्या. 14 चेंडू 18. नाराज आहेत सध्या मैदानामध्ये आकाश पाटील. का नाही, कारण या मॅच मधील या चौकाराचं महत्व जाणतात, एक एक धावाचं महत्व आणतात. कारण हाच चौकार रोखण्यासाठी मागील 2 विकेट घेतले, हाच चौकार रोखण्यासाठी डॉट बॉल फेकले. पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुन्हा एकदा लॉफ्ट ड्राईव्ह, बॉल साठी डीप मध्ये मिड विकेटला 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केला कारण योग्य एंडला थ्रो झालाय. सिंगल मिळेल या बॉलवर. 13 बॉल आणि 17 धाव्यांची गरज सध्या रणांगणामध्ये उर्वरित शिल्लक असताना अंतिम बॉल या तिसऱ्या षटकातील. एक चौकार जरूर आला, परंतु उत्कृष्ट कामगिरी सध्या मैदानामध्ये आकाश पाटीलनं याही ओव्हरमध्ये केली. स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. 1 रन या बॉलवर मिळाली, पूर्ण केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला, जर झालं असं तर का बनलं असतं, परंतु जर तरला स्थान कुठे या खेळामध्ये 65 लेग स्पाईच्या स्वरूपाने रन आली. आता 12 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. चला 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची अजूनही गरज. एक स्कोरिंग शॉटची गरज तर भासणारच या मॅचमध्ये टीम दुर्बेच्या दृष्टिकोनातून. परंतु राहुल कांबळे जबरदस्त त्याने साथ केली. रवी म्हात्रे मैदानामध्ये आले, त्यांनी 2 बॉलमध्ये 5 धावा केलेत. मॅच बनली आहे, मॅच ऑन आहे, सुंदर लढते. जसजशी रात्र या स्पर्धेमध्ये होत जाते तस तसे सामने भारी बनत जातात. आणि हा फटका फसलाय, अजून एक विकेट, अजून एक मोठा धक्का टीमला देते. देवरुंग संघ या मॅच मध्ये लढतायत, ताकदीनं सर्वस्व समर्पण गोलंदाजांनी या मॅच मध्ये केलंय. 11 बॉल आणि 16 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना फटका फसला. प्रयत्न हाच राहिला होता या बॉलवर की या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना मॅचला खुली करण्याचे इरादे होते, आक्रमक इरादे, आणि ते आक्रमक इरादे आता मात्र संपले. फलंदाज बाद झालेत. ज्या खेळाडूने रन केला तो राहुल कांबळे. नवीन फलंदाज मैदानासाठी स्ट्राईक एन कडे न्यू मैदानामध्ये आलेत हेमंत. 7व्या क्रमांकावर हेमंत पाटील. 11 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक असताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे ऋतिक कोडेला. चांगला बॉल हा देखील राहिलाय. उत्कृष्ट गोलंदाजी होते. ड्राईव्ह केल्या बॉलला 1 रन बनली आहे. दुसरी साठी निघाले. काय करतोय देवरुंग संघ. फिल्डिंग मधून चुका सध्या करत असताना 2 रन या बॉलवर मिळाले. 10 बॉल मध्ये आता पाहिजेत विजयासाठी 14 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 10-14चं समीकरण सध्या सुरू असताना मैदानामध्ये काय फायदा आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ चांगले लढत आहेत. स्विच करायचा प्रयत्न, थोडासा बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सला बीट केलं. जो ऑफ ब्रेक टाकला होता त्याच्यावर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ठरला आणि त्यामुळे हा लेग ब्रेक ठरला फलंदाजासाठी. 9-14 देवरुंग टीमनं एकही षटकार आतापर्यंत फलंदाजांना खेळू दिला नाही. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मधील फक्त पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 6 आपण बघितला होता, नंतर चौथ्या बॉल ओव्हरमध्ये एक 6 बघितला होता.
पुन्हा एकदा फिरकावून द्यायचं होतं. या बॉलला एक रन घेतली. आता ते फिल्डर दूर आहे, दूरवरून येते तोपर्यंत दुसऱ्यासाठी ट्राय केला जातो. योग्य एंडला थ्रो झाला परंतु 2 कंप्लीट. 2 धावा या बॉलवर आलेत. सिंगल डबलला देखील काम बनू शकतं माहिती आहे टीमला. प्रत्येक बॉलवर जर डबल बनत असेल तरी मॅच पुढे पुढे जाईल. या स्लेग्स बायच्या स्वरूपाने रन आलेत हे पंचाने मला सांगितलं. ओ काय गोलंदाजी, हा देखील बॉल वेग बघा मैदानामध्ये देवरून टीम कडून गोलंदाजीचा. 7 बॉल मध्ये आता 12 रनची गरज आहे. 7 चेंडू 12 रन. हा बॉल तेवढाच महत्वाचा राहील. 7 चेंडू 12 रन. उत्कृष्ट ही लढत मैदानामध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय स्वतः गोलंदाज. डाऊन द बॉल, टिपलाय झेल. अजून एक धक्का. शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. सामना होता कुठे, आणलाय कुठे. ऋतिकचं देखील स्तुती करावी लागेल आकाश पाटील सिनियरची. पाणी घेऊचा मैदानामध्ये मामा. चिको राम म्हात्रे मैदानामध्ये आपण बघतो आणि नवीन फलंदाज आलाय ऋषी काठे. 7 चेंडू विजयासाठी 6 चेंडू 12 धावांची गरज. 7 मध्ये पाहिजे होते 12, 8 मध्ये पाहिजे होते 12 आणि हा सामना आलाय 6 चेंडू 12 वर. जर रवीने सामना जिंकून दिला तर संघाचे पुरस्कार तुळशीराम डांगरकर यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. या मॅच मध्ये पाहिजे 6 चेंडूमध्ये 12 रन. इतक्या जास्तही नाही, रुचिर इतक्या कमी नाहीयेत. दोन्ही टीम बॅलन्स आहे अजूनपर्यंत. परंतु सध्याचे विकेट गमावलेत तेच मैदानामध्ये महत्वाकांक्षी ठरले टीमच्या दृष्टिकोनातून. देवरूंच्या देखील उल्लेखनीय लढत म्हणून म्हटलं जातं ना, नको सोडू संयम, नको धीर सोडू, लढाई तुझी तुलाच लढायची आहे. दाखवली जाणी शंका सामर्थ्यावर, त्या संख्येची यादी फाडायची आहे. मैदानामध्ये बघायची लढत कशाच पद्धतीने पुढे पुढे चालत असताना. सहा चेंडू 12 धाव्यांची गरज. दोन्ही संघ जिद्दची काडीनं लढतायत. हार मानायला कोणच तयार नाही आहे, कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहा चेंडू 12 अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं नशिबावर, भर असावी कर्मावर आणि विश्वास विधिलिखितावर. या मॅच मध्ये विश्वासाने दोन्ही टीम लढतायत, ताकदीने लढतायत, सर्वस्व समर्पण करतायत हा सामना वाचवण्यासाठी. 6 चेंडू 12 साईक एंडकडे खेळण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज रवी. क्षमता राखतो, परंतु बघायचं ही ओव्हर. पहिला बॉल खूप शॉर्ट, खूप खराब बॉल आणि स्वागत केलाय पहिल्याच बॉलवर षटकारानं. सामना खुल्ला केलाय या षटकारानं. जे केलं त्या अगदी किया खरावर पाणी फिरलं या पहिल्याच बॉलनं. प्रचंड मेहनत, या 12 धावा अंतिम षटकामध्ये ठेवल्या आणि त्या रोखण्यासाठी षटकार आल्या पहिल्याच बॉलवर. रवी मात्रेची लकी स्पर्धा विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये याच खेळाडूने एक बाईक जिंकली आहे आणि तोच रवी सध्या मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर आपले इरादे काय आहेत आणि ही स्पर्धा माझ्यासाठी किती लकी आहे हे त्याने पहिल्या बॉलवर सांगून दिलं. आणि या अगदी मॅच मध्ये सामन्याला परतून दिलाय टीमला. 5 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. गोलंदाज तयार ललेश. आणखीन एक
अँड फिनिश. सामना जिंकलाय मैदानामध्ये. रवी नावाचा ब्रँड पुन्हा एकदा मैदानामध्ये चाललं आणि अक्षरशः मैदान हलवलं. 2 बॉलमध्ये होत्याचं नव्हतं केलं देवरुंगच्या दृष्टिकोनातून. हार्ड लक टीम देवरुंग आणि अभिनंदन तुर्बे संघम खूप चांगल्या पद्धतीने लढलात मैदानामध्ये. परंतु देवरुंग संघानं जी फाईट केली ना, एक वेळ तुर्बे टीमच्या पायाखालची जमीन देखील सरकली होती. आणि रवीसाठी तुळशीराम शेठ डांगरकर 2 स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते त्यांच्याकडून 1000चं पारितोषिक. क्या बात आहे, काय मॅच झाली. आणि मोरे सरकार असे तर म्हणले असते लढत झाले